ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दाऊदच्या रत्नागिरीतल्या घराचा लिलाव हा लवकरच होणार आहे आणि या लिलावात दिल्लीतले वकील अजय श्रीवास्तव यांनी सहभाग घेतलाय। जर दाऊदचं घर अजय श्रीवास्तव यांना मिळालं तर त्या घरात सनातन धर्माचं शिक्षा केंद्र उभारणार असल्याचं अजय श्रीवास्तव यांनी सांगितलंय। यापूर्वी अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या 2 मालमत्ता खरेदी केल्या आहेत। माजी शिवसैनिक अजय श्रीवास्तव बोली लावण्यास इच्छुक आहेत। दाऊदच्या रत्नागिरीतल्या घराचा लवकरच लिलाव होणार आहे, त्यामुळे दिल्लीतले वकील श्रीवास्तव हे आता दाऊदचं रत्नागिरीतलं घर घेतात का हे बघावं लागेल। आणि जर हे घर मिळालं तर दाऊदच्या घरात मी सनातन धर्माची शिक्षा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दाऊदच्या रत्नागिरीतल्या घराचा आता लवकरच लिलाव होणार आहे, त्यामुळे दाऊदची मालमत्ता श्रीवास्तव लिलावात घेणार का हे बघावं लागेल। दाऊदच्या रत्नागिरीतल्या घरात एबीपी माझा पोहोचलंय। हे घर नेमकं आहे कसं आपण पाहूयात। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टीचा परत एकदा लिलाव होणार आहे आणि लिलावच्या लिस्टमध्ये जी प्रॉपर्टीज आहेत त्यापैकी एक प्रॉपर्टी त्याचा बंगला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात खेडजवळ एक गाव आहे मुमके आणि त्या गावात हा जो बंगला आहे तो आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पूर्वजांचा बंगला। दाऊद स्वतः लहानपणी इथे राहत होता, त्याच्या आई वडिलांबरोबर, त्याचे भाऊ बहीण बरोबर आणि 1983 साली तो शेवटच्या वेळी इथे आला होता। ज्यावेळी दाऊदचे जे वडील आहेत त्यांची नोकरी मुंबई पोलिसात लागली तर ते या घराला सोडून ते मुंबईत गेले आणि पाकमुडिया स्ट्रीट मुंबईला आहे तिथे जाऊन ते राहायला लागले। हा जो बंगला आहे तो ग्राउंड प्लस 2 फ्लोअरचा स्ट्रक्चर आहे आणि प्रत्येक मजल्यावर तुम्ही पाहू शकतात की असा एक मोठा हॉल आहे आणि 2-3 त्याच्या पाठीमागे खोल्या आहेत। दाऊद मुंबईला गेल्यानंतर त्याची 4 बहिणींपैकी एक बहीण सईदा या घरात राहत होती आणि तिच्याबरोबर तिची मुलगी आरिफा पण होती। एक दिवस हे दोघेही लोक जवळपास जगबुडी नदी आहे तिथे कपडे धुण्यासाठी गेले होते आणि हे दोघेही जण तिथे बुडाले। त्या अपघातानंतर या घरात कोणीही राहत नाही आणि सध्या तुम्ही पाहू शकतात की हा घर भग्नावस्थेत आहे आणि एक खंडरमध्ये हा घर बदललेला आहे। आता घरची परिस्थिती तुम्ही पहा, भिंतींवर आणि अशा खांब्यांवर तुम्ही पाहू शकतात की क्रॅक्स आलेले आहेत आणि इथे भिंतींवर तुम्ही पाहू शकतात की गावातल्या मुलांनी ग्रॅफिटी काढलेली आहे आणि घराच्या आतमध्ये पण तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारचे झाडे रुजलेले आहेत। कोणी म्हणेल का की हा घर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा आहे। 10 नोव्हेंबरला या प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे, पण या लिलावामुळे दाऊदला काहीही आर्थिक नुकसान होणार नाही, पण यातून एक प्रतिकात्मक संदेश देण्यात येईल की दाऊदनी भारतात जे काही कुकर्म केलेले आहेत त्यांना भारत अजूनही विसरलेला नाही आणि त्याला शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदे बरोबर जितेंद्र दीक्षित, एबीपी माझा, रत्नागिरी। दरम्यान दाऊदच्या या घराच्या लिलावासाठी ज्यांनी बोली लावली आहे त्या अजय श्रीवास्तव यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांनी। जो लोग नीलामी में दाऊद की संपत्ति पर बोली लगाना चाहते हैं ऐसे लोग भी अब सामने आने लगे हैं और उनमें से एक नाम है एडवोकेट अजय श्रीवास्तव का। अजय श्रीवास्तव दिल्ली के वकील हैं और इससे पहले भी साल 2001 में ये मुंबई में दाऊद की 2 संपत्तियां खरीद चुके हैं। ये पहले शिवसेना में थे और 1999 में पाकिस्तान का विरोध करने के लिए इन्होंने फिरोज शाह कोटला मैदान की पिच भी खोदी थी। अब फिर एक बार ये दाऊद की संपत्ति का मुआयना करने आए हैं। हम इस वक्त जिस जगह मौजूद हैं ये जगह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम की पुश्तैनी हवेली है। दाऊद इब्राहिम यहीं पर अपने परिवार के साथ 80 के दशक में रहता था, उसके बाद उसकी बहन यहां पर रहती थी और अब इस प्रॉपर्टी पर केंद्र सरकार ने कब्जा कर लिया है। सफेमा कानून जो कि स्मगलिंग को रोकने के लिए बनाया गया था उस कानून के तहत इस प्रॉपर्टी को जब्त कर लिया गया है और इसकी नीलामी की जा रही है। तो उस पर अजय श्रीवास्तव जी भी बोली लगाना चाहते हैं और आज प्रॉपर्टी का मुआयना करने आए हैं। आपने प्रॉपर्टी का मुआयना कर लिया है तो क्या कहेंगे, आप को लग रहा है कि इस प्रॉपर्टी पर बोली लगाई जानी चाहिए? देखिए, मुझे लगता है कि एक टेररिस्ट
यहाँ पला बड़ा हो और उसके बाद हिंदुस्तान को ख़त्म करने के लिए जिसने कसम ले ली हो, ऐसे की तो जगह ज़रूर लेनी चाहिए। और यही सोच के मैं 2001 में आया था और यही सोच के मैं आज भी यहाँ पर इतनी दूर आया हूँ कि ऐसी प्रॉपर्टी, और ख़ासतौर से ये यहाँ रहा है। अब देखिए, ये तो भूथा महल लग रहा है। लोग बता रहे हैं यहाँ तो सांप पलते हैं, यहाँ तो कोई नहीं है, भारत सरकार का कब्जा है। दाऊद इब्राहिम तो शायद 83 के बाद यहाँ रहा नहीं है, ऐसा पता लगा है। तो मुझे लगता है कि ये तो मुझे ज़रूर लेनी चाहिए, और अगर मिल गई तो मैं ज़रूर लूँगा। तो आप एक संदेश देने के लिए इस जगह को खरीदने वाले हैं। मान लीजिए कि ये नीलामी आप जीत जाते हैं, ये प्रॉपर्टी आपके कब्जे में आ जाती है, तो आप इसका क्या करेंगे? देखिए, अभी तो वैसे मैंने ऐसा सोचा नहीं, लेकिन मुझे ये जगह इतनी अच्छी लगी है। मुझे लगता है यहाँ पर सनातनी जो है ना, शिक्षा के लिए इस जगह को तोड़ करके बनाया जाए, और जिस तरीके से मदरसे बनते हैं और वहाँ पर वो लोग अपनी तालीम देते हैं, इस तरह से मुझे लगता है कि यहाँ पर एक अच्छा सा खूबसूरत सा स्ट्रक्चर बना के और सनातनी एजुकेशन के लिए, शिक्षा के लिए, बच्चों के लिए इसे खोला जाए सरकार से परमिशन लेने के बाद, या एनजीओ बनाने के साथ भी हो सकता है काम। तो एक आशंका ये हो सकती है कि आप इतने बड़े डॉन की प्रॉपर्टी पर बोली लगा रहे हैं। दरअसल ये एक तरह से इस जगह से दाऊद भावनात्मक तौर पर जुड़ा रहा है, और ये एक संदेश देने के लिए भी कहें ये इस नीलामी को किया जा रहा है। तो आपको खुद के प्रति खतरा नजर नहीं आता? पहले तो आपको दिल्ली पुलिस ने सिक्योरिटी दी थी कुछ वक्त के लिए, अब तो सिक्योरिटी भी शायद विड्रॉ कर ली है। देखिए, सिक्योरिटी विड्रॉ नहीं की है, सिक्योरिटी मैंने खुद वापस की थी, सरेंडर की थी, क्योंकि मैं अनकंफर्टेबल था सिक्योरिटी के साथ। और दूसरी बात यह है कि जब जहां लिखी है मौत, तो मौत वहीं आनी है। जब तक लिखा है ऊपर वाले ने मैं हूं, तो उसमें दाऊद इब्राहिम क्या कर सकता है? ये तो हमारी मैथोलॉजी कहती है, सनातनी शिक्षा में यही मिली है कि जब जहां लिखी है मौत वहीं आएगी। जो जिसे लेकर आ रहा है वो ऊपर वाले के हुक्म से है। तो ठीक, मैं आ गया, मैं लूंगा, पूरी कोशिश करूंगा इसे लेने की, लेकिन देखते हैं अभी कितने लोग सामने आते हैं। देखने वाली बात ये भी होगी, और वो कौन लोग हैं, उनका पर्पस क्या है। क्योंकि मुंबई में एक प्रॉपर्टी लास्ट ईयर या लास्ट टू लास्ट ईयर गई थी किसी ट्रस्ट के पास। अभी ये भी नहीं पता वो ट्रस्ट कौन है, मैं नहीं जानता, है ना। तो अब देखते हैं इसमें कौन आता है, कौन लोग आते हैं, लेकिन हम भी बोली लगाएंगे, देखते हैं कहाँ तक बात जाती है, कोशिश पूरी करेंगे ईमानदारी से। धन्यवाद अजय जी। तो आपने सुना एडवोकेट अजय श्रीवास्तव को, जो कि रत्नागिरी के इस मुमके गांव में पहुंचे हैं, यहां पर इस संपत्ति पर बोली लगाने के लिए, इसका मुआयना करने के लिए। कैमरामैन सचिन शिंदे के साथ जितेंद्र दीक्षित, एबीपी न्यूज, रत्नागिरी। दरम्यान दाऊदचं घर ज्या गावात आहे त्या गावचे सरपंच अकबर दुदुके यांच्याशीही संवाद आम्ही साधलाय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। आपल्या बरोबर मुमके गावाचे जुने रहिवासी आहेत अकबर दुदुके, हे या गावाचे जुने माजी सरपंच पण आहेत। आपण यांच्याशी बोलूया आणि ही जी दाऊदची हवेली आहे याचा इतिहास जाणून घेऊया। अकबरजी, आम्हाला सांगा की दाऊद इथे कोणत्या सालपर्यंत येत होता, आणि ही जी हवेली आहे याचा इतिहास काय? दाऊद भाई साधारणतः 1983-84 सालापर्यंत मला वाटतं इथं आले, या गावामध्ये आलेले। ही बिल्डिंग साधारणतः 78-79 मध्ये ह्याचं काम चालू झालं। काम चालू असताना जवळपास पूर्ण व्हायला आलं होतं, आणि त्यांच्या मोठ्या बहिणीचं आणि तिच्या पुतणीचं या जगबुडी खाडीमध्ये बुडून मृत्यू झाला। आणि साधारणतः 81 मध्ये साबीरभाईचा मुंबईमध्ये मृत्यू झाला। त्याच्यामुळे त्याच्यानंतर ह्या प्रॉपर्टीकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं। अपशगुन आपण बोलतो ना, एखाद्या मिळकतीमध्ये हे केल्यामुळे अपशगुन, त्याच्यामुळे त्यांनी पूर्णपणे लक्ष त्यांचं इकडे नाही राहिला, आणि तेव्हापासूनच सदरची मिळकत ह्या पद्धतीची जी आता परिस्थिती आहे तशी पडलेली आहे। शेवटच्या वेळी दाऊद कधी दिसला होता, कोणत्या साली इथे दिसला होता? एक्झॅक्ट मला सांगता नाही येणार, पण 83-84 ला कदाचित ते गावातून येऊन गेलेले आहेत, त्याच्यानंतर काय माहिती नाही। आणि ज्यावेळी दाऊद गावात येत होता त्यावेळी गावांच्या लोकांबरोबर त्याची वागणूक कशी होती? कसं होतं, त्यांचं येणं म्हणजे पूर्णतः ते काय सर्वांनाच ओळखत नव्हते, कारण त्यांचा पूर्ण आयुष्य जीवन जो होता तो मुंबईमध्ये गेला। ते त्यांच्या नातेवाईकाकडे येत असायचे, पण ज्यावेळेला ते गावात यायचे चालतच जायचे इथून, पण त्यांची नजर कधी अशी वर नव्हती, ते खाली बघूनच चालायचे। आणि गावात कधीच त्यांनी सिगारेट सुद्धा ओढली नाही, कारण लोक वडीलधारी मंडळी त्यांना बघेल म्हणून ते रिस्पेक्ट करायचे लोकांची।
आता त्याची इमेज एक दहशतवादाची झाली आहे, कंडवल डॉन ती झाली आहे आणि त्याला भगोडा म्हणतात लोक. तर त्याबद्दल गावाचे